बार्शीत महाराष्ट्र विद्यालयाच्या वतीने संविधान जनजागृती अभियान रॅलीचे आयोजन करण्यात आले। यावेळी महाराष्ट्र विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला। मी परमेश्वर कदम, बार्शी। सर नमस्कार। नागरिका जागा हो, संविधानाचा जागा हो, उठ नागरिका जागा हो, संविधानाचा जागा हो। भारताचे संविधान, बाबासाहेबांचे योगदान, भारताचे संविधान, बाबासाहेबांचे योगदान। तुमचा आमचा एकच विचार, तुमचा आमचा एकच विचार, संविधानाचा करू प्रचार। तुमचा आमचा एकच विचार, संविधानाचा करू प्रचार। सर नमस्कार। आज या ठिकाणी आपल्या शाळेतील अनेक विद्यार्थी या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। तर या रॅलीचा नेमका उद्देश काय आहे? सरकारच्या वतीनं घर घर संविधान उपक्रम साजरा करण्यात येत आहे। संविधान अमृत महोत्सवी कार्यक्रमांतर्गत शासनाने जे दिलेले वेगवेगळे उपक्रम आहेत, त्या उपक्रमांपैकी एक संविधानाचा प्रचार आणि प्रसार समाजामध्ये आणि नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून शाळा महाविद्यालय स्तरांवरती संविधानाचा प्रचार करण्यासाठी संविधान रॅली काढण्यात येत आहे। तसेच महाराष्ट्र विद्यालयाने संविधान उपक्रमांतर्गत अनेक वेगवेगळे उपक्रम शाळांमध्ये राबवलेले आहेत। त्यापैकी एक पहिला उपक्रम आम्ही साजरा केला, तो म्हणजे 26 नोव्हेंबर रोजी संविधान या दिवशी, तेव्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते। श्रीमती प्राचार्य धावणे मॅडम आणि उपमुख्याध्यापक सपकाळे सर, पर्यवेक्षक महामुनी सर, पर्यवेक्षिका साठी मॅडम, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्या उत्साहात यांच्या संविधानाचा उपक्रम शाळा महाविद्यालयामध्ये साजरा करण्यात येत आहे। तसेच एक संविधानावरती आपण कार्यशाळा आयोजित केलेली होती। प्राध्यापक डी मस्के सर यांची एक संविधान कार्यशाळा आपण 10वीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी घेण्यात आलेली होती। तर ही कार्यशाळा सुद्धा संविधानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी म्हणून झालेली आहे। या रॅलीमध्ये, जनजागृती रॅलीमध्ये साधारण किती विद्यार्थी सहभागी आहेत आणि याचा मार्ग कसा असेल? या संविधान रॅलीमध्ये महाराष्ट्र विद्यालयाचे स्काउटचे विद्यार्थी आणि इयत्ता 9वी अ चे विद्यार्थी यामध्ये उपस्थित आहेत। आणि या संविधानाचा जो रॅलीचा मार्ग आहे तो श्री शिवाजी महाविद्यालय समोरून, शिवाजी मार्गासमोर कर्मवीर पथ ज्याला आपण म्हणतो, इथून कोर्टासमोरून पुढे ही रॅली भगवंत मंदिराकडे जाणार आहे आणि तिथून भगवंत मंदिराला वळसा घालून ही रॅली महाराष्ट्र विद्यालयाकडे पुन्हा